आता या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण साम टीव्हीवर बघतोय। फडणवीसांच्या राजीनाम्याचा निर्णय अमान्य करण्यात आलेला आहे। राजीनामा न देण्याचा सल्ला अमित शहा यांनी दिलेला आहे। साम टीव्हीला सूत्रांनी ही मोठी माहिती दिली आहे। अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक दिल्लीमध्ये पार पडलेली आहे आणि त्यानंतरच आता राजीनामा न देण्याचा सल्ला अमित शहा यांनी फडणवीसांना दिलेला आहे। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, आता देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा अमान्य करण्यात आला, सविस्तर माहिती या संदर्भात। शेजारी पाऊण तास बैठक पार पडली। रात्री जी भूमिका अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या समोर मांडली होती तीच भूमिका आता पुन्हा एकदा अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या समोर बोलून दाखवल्याचं बघायला मिळते। त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुमचे जे काम सुरू आहे ते काम तुम्ही चालूच ठेवा। तुमचा राजीनामावरती सध्या कुठलाही निर्णय आता आपण घेत नाही आहोत। 2 दिवसांनी खरं तर नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा आहे, त्यावेळी देवेंद्र फडणवीस पुन्हा दिल्लीमध्ये येणार आहेत आणि त्या दिवशी खरं तर काही निर्णय होऊ शकतो। पण सध्या तरी म्हणजे आज आणि उद्या 2 दिवसांसाठी कुठलाही निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यावरती घेतला गेलेला नाही अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे 2 दिवसांना ज्यावेळी पुन्हा बैठक होईल त्यावेळी बैठकीत नेमकं काय होतं ते पाहावं लागणार। सध्या तरी देवेंद्र फडणवीस यांना काम चालू ठेवण्याच्या सूचना अमित शहा यांनी दिल्याचं आपल्याला सूत्रांनी सांगितलेलं आहे। निश्चितच धन्यवाद प्रमोद दिलेल्या सर्व अपडेटसाठी। तरी मोठी बातमी आपण बघतोय, राजीनामा न देण्याचा सल्ला अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलेला आहे। अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, मात्र या संदर्भात आता फडणवीसांची भूमिका नेमकी काय असू शकते, या संदर्भात काही अपडेट मिळते का? शेजल, खरं तर फडणवीसांनी त्यांचं म्हणणं जे आहे ते पुन्हा एकदा अमित शहा यांच्या पुढे मांडलं आणि पुन्हा एकदा त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला गेला की मी हा राजीनामा कुठल्याही नाराजीतून देत नाही, माझी कुठलीही पक्षावरती नाराजी नाहीये। मात्र विधानसभेच्या निवडणुकीला जर भारतीय जनता पार्टीला असेल किंवा महायुतीला असेल पुन्हा एकदा यश आणायचं असेल तर विरोधी पक्ष महाविकास आघाडीच्या समोर लढण्यासाठी मला पूर्ण जबाबदारीतून मुक्त केलं पाहिजे अशी फडणवीसांनी भूमिका मांडल्याचं समजते। बरं प्रमोद, मात्र आता जे.पी. नड्डा यांच्या घरी जी बैठक सुरू झाली आहे त्यामध्ये देखील या मुद्द्यावर चर्चा होण्याची काही शक्यता आहे का? नाही शेतल, ही बैठक पूर्णपणे वेगळी आहे। जे जे.पी. नड्डा यांच्या घरी बैठक होती आहे ती बैठक एनडीएच्या घटक पक्षांची आहे। म्हणजे ज्या घटक पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पक्षाला पंतप्रधानपदी बनण्यासाठी पाठिंबा दिलेला आहे त्या घटक पक्षांचे नेते या बैठकीमध्ये येत आहेत। त्या बैठकीमध्ये जर प्रामुख्याने बघितलं असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील किंवा इतर जे चंद्रबाबू नायडू, नितीश कुमार हे सगळे नेते येणार आहेत। आणि या बैठकीमध्ये मंत्रिमंडळामध्ये नेमकं कुणाचं स्थान कसं असावं, मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कोण शपथ घेऊ शकतं या अनुषंगाने चर्चा होणार आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात प्रमोद, खरं तर आता फडणवीसांचीच भूमिका अतिशय महत्त्वाची असणार आहे। धन्यवाद दिलेल्या या सर्व अपडेटसाठी।